आलो लोणचं घेऊन घ्या. तुम्हाला वाढू? थोडस. हा. लय त्रास देते ना तुम्हाला. हाय का? कोण म्हणलं? पण असं तुम्ही छान आज वाढून दिलं नसतं ना मला, तर आज काय जेवणच गेलं नसतं, उपाशीच झोपले असते. कोण म्हणलं असं लालीजी? हे अजिबात त्रास नाही. लय करताय बघा माझ्यासाठी. पाणी पाणी तिथे मागं बघा. आलो आलो घेऊन आलो थांबा. पाणी आणतो आणतो आणतो. हे घ्या पाणी घ्या. घ्या घ्या घ्या. बरं वाटतं आता? वर बघा जरा. बरं वाटतंय का? पैसे हवे होते ना तुम्हाला? उद्या मी बघते पैशांचा. मला नकोत पैसे. म्हणजे मला असं नको, आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी पैसे पाहिजेत. मला झालं आलेजी अशी जगातली सगळी सुख तुमच्या पायात आणून ठेवायची. मला लय भारी वाटतंय बघा तुम्ही असा विचार करताय. अहो तेवढी ही भांडी धुवून ठेवाल का? नाही म्हणजे फुला त्या दमून येतील ना, उगाच त्यांच्यावर खरकटी भांडी घासायचं काम नको पडायला. ठेवाल धुवून? उठते, दमले मी. आणि हा अहो ते खरकटच आणलंय, तेवढं घ्याल सगळं आवरून. हा घेतो घेतो. झोपते मी. हिने तर मला घरगडीच बनवून ठेवलंय की. लालीची आई, हो एवढं टोकाचं वैर मी कधीच कुणाशी केलं नाही. एक तो हिम्मतराव सोडला तर ते बी त्यानं आपलं पैसे लुबाडले होते. आपल्या लेकीला सून करून घ्यायला नाकारत होता म्हणून. बाकी कुणी आपल्या जीवावर उठल अशी दुश्मनी कुणाशीच नाही केली. मला तर वेगळाच संशय येतोय. कसल्या? लालीने रागाच्या भरात नक्कीच कोणाचं तरी लई मोठं नुकसान केलंय. म्हणजे माझ्यावर हल्ला झाला ना, तो हल्लेखोर लालीला लई मात चढलाय. तुझ्या मुलीला मा झालाय ना, तोच उतरायचा आहे. असं काहीतरी बडबडच होतं त्याच्याबद्दल. आता काय केलं म्हणायचं पुरीनं? तिने नक्कीच गोळ घातलाय. एवढे पैसे तुझ्याकडे कुठून आलं? तात्या पैसे लपवा पटकन, हे माझ्या मागं आलेत. तुम्ही तिच्याशी बोला, तिला विश्वासात घ्या आणि काय भानगड आहे ते समजून काढा. तुम्हाला माहिती आहे ना, तिच्या डोक्यात जर का राग आला तर ती कोणाच्या जीवाची पर्वा नाही करत. हे बघा, आपल्या पोरीवर कुठलं संकट नाही आलं पाहिजे. तू आता पैशांसाठी असंच मला नाचवणार? सहजासहजी पैसे नाही देणार. ठीक आहे लाले, नाचव. पाहिजे तेवढं नाचव. फक्त एकदा माझ्या हातात पैसे येऊ दे, मग मी तुला दाखवतो. काय हो, भांडी घासली ना? होय घासले.
एकदम चकाचक घासले बघा. असं की त्या ताटात बघितलं का नाही आरशासारखं प्रतिबिंब दिसेल आपल्याला आपलं. इतकी भारी धुतले. पण काय हो तुम्ही अजून जागे कशा काय? आईच्या काळजीनं झोपच लागणं झाली. नका काय काळजी करू, होतील त्या बऱ्या. हा पण आईच्या बाबतीत जे घडलं ना ते घडायलाच नको होतं. तिच्यावर कुणाचा काय राग हो. तात्यांचं पण कुणाशी काय भांडण नाही, तरी पण तिच्यावर वार केला, ते पण माझं नाव घेऊन. जे झालं ते चुकीचं झालं बरं का. तुम्ही नका लय लोड घेऊ. जामकर साहेब आहेत, पोलीस आहेत, ते करतील त्यांचं काम, काढतील शोधून. तुम्ही नका लोड घेऊ. झोपावर आता. त्या जामकरनं शोधण्याआधी मीच त्याला शोधून काढेन आणि त्याचा असं हाल करीन ना, असं तडपवीन त्याला का मरणासाठी भीक मागितली पाहिजे त्यानं माझ्याकडे. लालीजी तुम्ही नका लय विचार करू. पोलीस आहेत ना, ते करतील त्यांचं काम. आपण आपल्या सुखी संसाराकडे लक्ष देऊ. तुम्ही आपल्या संसाराचा इतका विचार करताय बघून लय भारी वाटलं. बोलावं लागतंय ग, नाईलाज आहे माझा. एकदा फक्त पैसे मिळू दे, मग तुला दाखवतो. सगळी कॅश आहे, चालेल ना? हा चालेल की. हो, पैशाचं नाव घेतल्यावर लगेच खुश झालात की. अहो नाही तसं नाही, मी आपल्या सुखी संसाराचे स्वप्न रंगत होतो. असं बर्फाच्या डोंगरावर आपलं घर असेल. ते पैसे. हा, पैसे देते की, पैसे देते. पण आज ना लय पायपीट झाले. तुम्ही बघितलं ना केवढी धावपळ केली. माझे पाय ना एवढे दुखतात, कळा मारतायत. दाबून देता का? हा पाय पाय दाबून देता का? झोप नाही लागणार नाही तर. ऐक दाबून देतो. हा. हे अति होतंय. आतापर्यंत माझ्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक बाईला मी माझी सेवा करायला लावली आहे, पण तू आज माझ्याकडून पाय दाबून घेतलेस. ठीक आहे, आज पाय दाबतोय. लवकरच तुझा गळा दाबतो की नाही बघ. पैशांसाठी माझ्या आईवर हल्ला केलात ना. आता तुम्हाला माकड बनवून कसं नाचवते ना ते बघाच.